नर्मदे हर. खूप जीव लावला आम्हाला या बाबांनी. आता जाताना पण म्हणते की फोन करा बरं तुम्ही कुठपर्यंत पोचले, कसं व्यवस्थित तर पोचले ना तर आम्हाला फोन करत जा असं सुद्धा बोलले. आणि आम्हाला जसं माझी आई बिमार होती तर त्यांची एवढी काळजी घेतली. इथून 50 किलोमीटर जायचं येण्याचं भाडं पण त्यांनीच दिलं. आणि आम्हाला या ठिकाणी 7 ते 8 दिवस या ठिकाणी थांबवलं. आम्ही रविवारपासून आश्रममध्ये थांबलेलो. आता आम्ही समोरचा प्रवास सुरू करणार आहे. आज बघू की गरुडेश्वरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आता मैयाची जशी इच्छा, जे त्या ठिकाणी मैयाची इच्छा असेल त्या ठिकाणी आजचा रात्रीचा मुक्काम होईल. या दादांनी सांगितलं की ही जी नदी म्हणजे एवढी मोठी तर नाही आहे, गुडघ्यापर्यंत पाणी असू शकतं. आता ही पार करायची आणि त्या रस्त्यानं समोर निघायचं. नदी एवढी मोठी तर नाही आहे, गुडघ्यापर्यंतच पाणी आहे. आपल्याला नावीची गरज तर पडत नाही, आपल्याला चालतच जावं लागतं. आणि बघा किती नितळशार पाणी आहे. अश्विन नदी आता आपण पार केलेली आहेत आणि आपण आता समोर चाललो. आधी अम्मा गाव कोणसा है आगेवाला? हाँ आगेवाला गाव कोणसा है? खंबाइता खंबाइता. और उसके आगे आगर नौगामू वहाँ पर आश्रम है क्या? आश्रम उमर कोई कारे नागर आश्रम. अच्छा. आणि नदी पार केल्यानंतर हा थोडा चढ आणि या चढानंतर गाव लागतं असं आम्हाला वाटत आहे. कारण गावकरी भरपूर या ठिकाणी येता जाता दिसत आहेत. नर्मदे हर. अच्छा, यहाँ से ऊपर जाना. अच्छा, नर्मदे हर. धन्यवाद. गावकऱ्यांनी सांगितलं की जे गाव आहे समोर ते म्हणजे चुडेश्वर. आणि चुडेश्वरानंतर जे गाव येणार आहे ते म्हणजे तिलकवाडा. म्हणजे की आम्ही मोऱ्या या गावातून निघालो आणि तिलकवाड्यापर्यंत जायला 10 किलोमीटर आहे. इतका शॉर्टकट रस्ता काढलेला आहे. आम्ही बघितलं होतं मॅपवरती, मोऱ्या गावापासून तिलकवाडा हा 10 किलोमीटर आहे. पण आम्ही इतक्या शॉर्टकटने आलो की फक्त 5 किलोमीटर आम्हाला या ठिकाणी शॉर्टकटनं आम्ही आलो. आणि गावकरी किती चांगले आहेत बघा, परिक्रमावासींसाठी शॉर्टकट देखील काढतात. चुडेश्वर या बरोबर मधोमध आल्यानंतर असा आपल्याला नर्मदा परिक्रमाचा मार्ग, पैदल मार्ग या ठिकाणी दिसतो. आणि प्रत्येक ठिकाणी असे मार्ग केलेले आहेत. आणि आपल्याला जायचं आहे या रस्त्याने जायचं आहे. आणि आपण आलेलो या रस्त्याने. तर वरतून खाली यावं लागतं आणि इकडल्या साईडने अर्धं गाव आणि इकडल्या साईडने अर्धं गाव आहे असं म्हणतात. आणि हा जो रस्ता आहे हा थोडासा चढ आहे. आणि चढ पार केल्यानंतर हा शॉर्टकटनं आपल्याला जायला भेटतं इथनं. आणि गावकऱ्या लोकांनी शॉर्टकट काढलेला आहे. आणि जो आपण रस्त्याने जातो तो थोडा लंबा लागतो. वासुदेव कटेर मारुती धाम मंदिर तिलकवाडा. उत्तर वाहिनी करायला इथे आपले स्वामी टिंबे स्वामीजी, रामदास स्वामीजी इथे होते. त्यांचे गुरु होते तुकाराम महाराज. शिवाजी महाराजची ज्या टाईमचे त्यांचे गुरु त्यांनी स्थापना केली 1111 हनुमान, 1111 हनुमान ही स्थापना. आणि जागृत मंदिर आपलं 11वा, याच्यात स्वामीजीची कुटीर आणि पुढं गडेश्वर. इथून उत्तर वाहिनी केली ते जीवनात महाराष्ट्र लोकांना आपण करून घ्यायचं की आपल्या हे महाराष्ट्राची दुसरी भूमी आहे. आणि हे भूमीवर जर आपण आलेत ना, आपल्या साधू संतांनी जे काही दाखवलं ते इथूनच करावं लागतं. 21 किलोमीटरची परिक्रमा करा, तुमच्या जीवनाचं धन्य आणि कल्याण आहे. कुठं भगत बुवाकडे जायची जरूरत नाही आपल्याला. सगळ्यात श्रेष्ठ आणि पवित्र इथं जागृत देव आहे. इथं चतुर्मास केलेला स्वामीजींनी आणि त्यांची समाधी गडेश्वरला. पण उत्तर वाहिनीचा मेन प्रश्न आणि उत्तर इथूनच आहे. इथूनच आपल्याला जावायचं, कुठून नाही. सगळे दुसरे याच्यावर दाखवलं ते खोटं आहे. इकडनं जे केलं हे नर्मदा आतमध्ये पहिलं मंदिर आहे. आणि नर्मदाच्या तोंडी समोर सूर्यनारायण उगता हे उत्तर वाहिनी हे स्वामीजी मारुती धाम. राम जेव्हा वनवासला निघले, जेव्हा नाशिक गेले, त्यांनी हे मूर्ती बनवते रामेश्वर. हे रामेश्वर महादेव आहे. आमच्या इथं सप्तमाता आहे, नर्मदा माता आहे, गौतमेश्वर महादेव आहे. सगळे हे टिलकवाडात. हे टिलक राजाचे गाव होतं अगोदर. आणि आपले महाराज शिवाजी पण इथं राहून गेले. हे महाराष्ट्राचे भूमी होते ना, हे आपले तुकाराम महाराज आणि रामदासजी स्वामी.
जे आपल्याला काकांनी सांगितलं, महत्त्व सांगितलं की या ठिकाणी काय आहे काय नाही आहे, आणि जे हनुमंतरायाचं जे मंदिर आहे ना ते कसं बनलं, आणि ते बनवण्यासाठी त्यांचे गुरु कोण, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु या ठिकाणी आले, पूर्ण त्यांनी ते आपल्याला माहिती सांगितली. आणि हे बघा, या ठिकाणी तुम्ही पोज करून वाचू पण शकतात. पण या ठिकाणी काकांनी सांगितलं की एक मिस्टेक आहे, ती म्हणजे 11,011. आता आम्ही हनुमंत मंदिरामध्ये सगळी माहिती घेऊन आता निघणार आहोत समोर गरुडेश्वरला. भोजन वगैरे झालेलं आहे आणि सर्व काही माहिती हनुमान मंदिरामधून आपण त्या ठिकाणी काय आहे काय नाही, आणि उत्तर वाहिनीची परिक्रमा इथूनच उचलतात. आणि एवढं सगळं माहिती करून आता आम्ही गरुडेश्वरला निघालेलो आहोत. हे रामेश्वर महादेव आहेत आणि याची स्थापना प्रभू श्री रामचंद्र भगवंतांनी केली होती. हे जे आहे हे आहे गरुडेश्वर आश्रम, आणि या गरुडेश्वर आश्रममध्ये भरपूर काही व्यवस्था आणि प्रत्येक परिक्रमावासींसाठी या ठिकाणी हर एक व्यवस्था उपलब्ध आहे. आणि जर उपलब्ध नसली तर हे या ठिकाणी उपलब्ध करून देतात. या ठिकाणी आता परिक्रमावासींची सेवा होती. म्हणजे जर आपल्याला काही लागलं ना, जसं की थंडी, तर या ठिकाणी सॉक्स देतात, विक्स, आणि जर काही दुखत असले तर मलम, आणि जेव्हा आपलं अंग दुखते ना, पेन किलर म्हणतो आपण, ती टॅबलेटसुद्धा दिलेली आहे. आणि एवढंच नाही तर ह्या बाती पण दिलेल्या आहे, आणि माचीसुद्धा. म्हणजे प्रत्येक एक छोटी मोठी वस्तू या ठिकाणी हे बाबाजी प्रत्येकांना देतात. हे बाबाजी तुम्हाला दिसत आहे ना, जटावाले हे बाबाजी. आणि हे गरुडेश्वर आश्रमच यांना म्हणतात. या ठिकाणी परिक्रमावासींसाठी सेवा, प्रत्येक जण असं मन लावून परिक्रमावासींची सेवा करतात. ही बॅगसुद्धा आईसाठी दिली होती. जेव्हा आईची बॅग फाटली होती ना, तर नवीन घ्यायची होती, भरपूर ठिकाणी बघितली पण मिळालीच नाही, तर या बाबाजींना ही बॅगसुद्धा आईला दिलेली आहे. आणि हे जे तुम्हाला या ठिकाणी हे गद्द्या वगैरे दिसत आहे ना, गादी अंगावर घेण्यासाठी, हे सुद्धा परिक्रमावासीला टाकायची गरज पडत नाही, कारण की हे सर्वजण इथं बसलेले जे लहान लहान मुलं आहेत, मोठे लहान मुलं आहेत ना, हे सर्वजण त्यांची मदत करतात. जे लहान मोठे मुलं आहेत ना, ही प्रत्येकाची सेवा करतात. हे आहे शंकराचं मंदिर, आणि या ठिकाणी प्रत्येक परिक्रमावासींसाठी विश्रांतीची सुविधा आणि विश्रांतीगृह या ठिकाणी आहे. जितके काही परिक्रमावासी असतील तितके या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात आणि रात्रीचा मुक्काम या ठिकाणी करतात. आणि हे आहे गरुडेश्वर महादेवांचं मंदिर. हे आहे गरुडेश्वर आश्रम. तिलवाड्यामध्ये भोजन केल्यानंतर या ठिकाणी आज आम्ही रात्रीचा मुक्काम करणार आहोत.